शाश्वत आर्थिक विकासासाठी अर्थव्यवस्थेत एमएसएमईचा सहभाग आणि प्रगती अधिकाधिक वाढवण्याची गरज एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी केली व्यक्त. सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विधायक संवाद आणि परस्पर विश्वास आवश्यक. चीनच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या चर्चेत राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. एससीओ बैठकीदरम्यान भारत आणि रशियामध्ये S-400 पुरवठा, SU-30 MKI अपग्रेड आणि संरक्षण सहकार्यावर प्रामुख्यानं चर्चा. कापूस, हळद आणि मका पिकांना किमतीच्या चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी हेजिंग डेस्क या बाजार मूल्य निश्चिती उपक्रमाची सरकार करणार सुरुवात. मुख्यमंत्री. पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्याबाबत दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. हिंदी भाषेला दुर्लक्षित करूनही चालणार नाही. 5वी नंतर हिंदी येणं विद्यार्थ्यांच्या हिताचं, मात्र राज्यात 1ली ते 4थी पर्यंत हिंदी भाषा सक्ती योग्य नाही, शरद पवार यांचं मत. सातारा जिल्ह्यात चांदोबाचा लिंब इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण तर काटेवाडी इथं तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू. 16 जुलैपर्यंत भाविकांसाठी मंदिर पूर्ण वेळ राहणार खुलं. आणि जागतिक पोलीस आणि अग्निशमन दल क्रीडा स्पर्धा 2029चं यजमानपद पहिल्यांदाच भारताला. 50 क्रीडा प्रकारांचं अहमदाबाद इथं आयोजन. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते. आता